ऍप्लिकेशन केलं होतं, तर त्याचं काही प्रिन्सिपल जाऊ दे, निदान काय केलं होतं त्याच्यामध्ये लक्षात आहे का? हे तुमचं परत एकदा रिपीट होणार आहे. म्हणजे जे आपण आपल्या लॅबमध्ये करू शकतो असे प्रॅक्टिकल्स आपले कम्प्लीट झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल कोणते कोणते झाले चेकआउट करून घ्या. ठीक आहे. प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ स्पेक्ट्रोफोटोमीटर, ऍप्लिकेशन ऑफ फ्लेम फोटोमीटर, त्याच्यानंतर AAS पण प्रिन्सिपल सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर फ्रॉम ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड प्रिपरेशन फॉर न्यूट्रिएंट अनालिसिस घेतलेला आहे का? डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर फ्रॉम ऑर्गॅनिक मॅन्युअर. हो मॅडम, झालंय. मॉइश्चर कंटेंट काढलेला आहे. ओके. त्याच्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ ऑर्गॅनिक कार्बन फ्रॉम ऑर्गॅनिक मॅन्युअर बाय इग्निशन मेथड. हो झालंय. ओके. त्याच्यानंतर एस्टिमेशन ऑफ अवेलेबल नायट्रोजन इन सॉइल बाय युझिंग अल्कलाइन परमॅग्नेट मेथड. ठीक आहे. त्याच्यानंतर एस्टिमेशन ऑफ अवेलेबल फॉस्फरस इन सॉइल. त्याच्यानंतर अवेलेबल पोटॅशियम इन सॉइल बाय युझिंग सल्फर इन सॉइल बाय युझिंग टर्बिडिटी मेथड. आय थिंक इथपर्यंत आपलं काय झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे. तर आजचं जे असणार आहे ते डिटर्मिनेशन ऑफ एक्सचेंजेबल कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इन सॉइल बाय युझिंग EDTA मेथड. आता EDTA फुल फॉर्म काय आहे? तुम्हाला हे झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला विचारते, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ EDTA? EDTA फुल फॉर्म काय आहे? इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड. इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड. ओके. तर आपण हे जे डायमाइड्स जे आहेत, ओके, त्याच्याने आपण काय करतोय, कॅल्शियम आणि प्लस मॅग्नेशियम. कॅल्शियम इंडिव्हिज्युअल काढायचं आहे आणि मॅग्नेशियम आपल्याला इंडिव्हिज्युअल काढायचं आहे. बट in this method we are going to use a titration method, that is वर्सनेट टायट्रेशन मेथड. आपण हे यूज केलेला आहे. हा शब्द तरी ऐकलाय का मागच्या वेळेस? प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये आपण डिटर्मिनेशन केलं होतं की नाही? येस. आपण हे मागच्या वेळेस टायट्रेशन केलेलं की नाही, आठवतंय का? तुम्ही बऱ्यापैकी सगळं कंडक्शन केल्यानंतर काय झालेलं आहे, आपलं लॉकडाऊन पडलेलं आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर जे झालेलं आहे ते प्रॅक्टिकल्स मी तुम्हाला विचारतेय. ठीक आहे. तर तुम्हाला हे परत एकदा रिपीट झालेलं आहे. ते जे अनालायसिस आपण केलं होतं ते कशातून केलं होतं आपण? येस, आपण ते कशातून केलं होतं? जे अनालायसिस केले होते, एक्स्ट्रॅक्ट पेस्ट एक्स्ट्रॅक्शन एक होता आणि प्लस काय होतं त्याच्यामध्ये, वॉटर अनालायसिस होतं. ठीक आहे. मग हे वॉटर अनालायसिस आपण इथं कंडक्ट केलं होतं, ना की आपण पेस्ट एक्स्ट्रॅक्शन. ह्यावेळेस जे आहे फ्रॉम सॉइल डिटर्मिनेशन आहे, तर ते सॉइल डिटर्मिनेशन करायचं म्हटल्यानंतर ऑफकोर्स यू हॅव टू एक्स्ट्रॅक्ट आउट द पेस्ट, यू हॅव टू एक्स्ट्रॅक्ट आउट द सोल्युशन फ्रॉम सॅच्युरेटेड पेस्ट. ओके. सॅच्युरेटेड पेस्ट कशी तयार करायची? एनीवन? सॅच्युरेटेड पेस्ट ही पण प्रोसिजर झालेली आहे तुम्हाला मागच्या वेळेस. तर मागचं मॅन्युअल थोडंसं तुमच्याजवळ आहे की नाही काय माहित नाही मला, पण थोडंसं बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम आणि कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम आपण डिटरमाइन केलं होतं. तसंच यावेळी सुद्धा तुम्हाला ते डिटर्मिनेशन आहे. मी जास्त डीप मध्ये घेणार नाही, फक्त त्याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण, नेमकं त्याच्यामध्ये काय केलं होतं हे फक्त रिवाइज करतोय. ठीक आहे. सो
Okay, so we are going to determine exchangeable calcium and magnesium in soil by EDTA method. आता याच्यामध्ये कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम असं नाही डिटरमाइन करणार आहे आपण काय करतोय इंडिव्हिज्युअल कॅल्शियम काढायचं आणि इंडिव्हिज्युअल मॅग्नेशियम काढायचं आहे. बट आपण जेव्हा हे पेस्ट एक्स्ट्रॅक्ट करतो त्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम ह्या फॉर्म मध्येच तो असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला काय करतोय आपण पहिला कॅल्शियम डिटरमाइन करणार आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम करणार आहे आणि मग त्या ज्या व्हॅल्यूज येणार आहेत त्यातून काय करतो कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम मधून कॅल्शियमची व्हॅल्यू मायनस करून डिडक्ट करून आपण इंडिव्हिज्युअल मॅग्नेशियम डिटरमाइन करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू टेल अबाउट characteristics or chemical properties of calcium and magnesium. Of course, what are those elements? Calcium आणि magnesium काय आहे? Which nutrient form? It is कोणतं nutrient form आहे? Primary, secondary or micronutrients? सेकंडरी. It's a secondary nutrients. Okay, त्याच्यामध्ये कोणते कोणते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे साल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये आपण त्यांचं डिटर्मिनेशन केलं होतं, म्हणजे क्षारता ज्याच्यामध्ये असती त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं यांचं डिटर्मिनेशन बघितलं होतं. बट कॅल्शियम अँड मॅग्नेशियमचा सगळ्यात महत्वाचा इट्स एक्सचेंजेस विथ हायली एक्सचेंजेबल. लाईक पोटॅश जसा एक्सचेंजेबल आहे तसंच हे पण दोन काय आहेत हायली एक्सचेंजेबल आहेत आणि साल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये म्हणजे सलाईन सॉइल असं कार्य बजावण्याचं काम करतात. त्यामुळं दे आर दीज एलिमेंट्स आर नोन ॲज अ एक्सचेंजेबल. दे आर हायली एक्सचेंजेबल विथ नायट्रोजन. ओके, सगळ्यात महत्वाचं काय की ते नायट्रोजनला पोटॅश ओके एक्सचेंज विथ द सोडियम सल्फेट आणि त्यामुळे काय होतं की जे प्रॉब्लेमॅटिक सॉइल आहे त्याला कारणीभूत होतंय. बट एक नॉर्मल सॉइल मध्ये जर बघायला गेलं तर कॅल्शियमचा रोल काय आहे जसं की काल आपण फॉस्फेट फिक्सेशन बघितलं. ठीक आहे, सेम कॅल्शियमचा रोल काय करणार आहे त्याच्यामध्ये पीएच वाढवण्याचं पीएच लोवरिंग आणि पीएच सगळ्यात महत्वाचं पीएच लोवरिंग. फॉर एक्झाम्पल आता अमाइंटमेंट आपण वापरतो ऍसिड सॉइल साठी अमाइंटमेंट आपण काय वापरतो काय वापरतो सलाईन सॉइल साठी अमाइंटमेंट आपण काय वापरतो रिक्लेम्स काय वापरतो आपण ऍसिड सॉइल साठी काय वापरतो बेसिक म्हणजे एकदम थोडक्यात सांगा पटकन सांगायचंय रिपीट ऍसिड सॉइल त्याचं पीएच कमी वाढवण्यासाठी ऍसिड सॉइल मध्ये काय वापरतो आणि सलाईन सॉइल म्हणजे साल्ट अफेक्टेड सॉइल असेल तर त्याला रिक्लेम करण्यासाठी काय वापरतो. किती वेळा झालंय आपलं तरी सुद्धा आपण तिथंच. बोलायचं आहे रोल नंबर 3 रोल नंबर 70. लाईम. बोला पटकन. लाईम कशासाठी वापरतो लाईमचं काय आहे केमिकल फॉर्म्युला काय आहे CaCO3. त्याच्यानंतर सलाईन सॉइल मध्ये काय वापरणार आहे जिप्सम.
जिप्समचा काय आहे केमिकल फॉर्म्युला? CaSO4. CaSO4 म्हणजेच काय, कॅल्शियम सल्फेट. म्हणजेच कॅल्शियम काय करणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा कॅल्शियम. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचं सांगते. कॅल्शियम हा सगळ्यात महत्वाचा काय करतो, पीएच जे आहे ते व्हेरिएबल करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कार्य सॉइल करत असतो. जसं की मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे बऱ्यापैकी प्रॉपर्टीज काय आहेत, सेम आहेत. सॉइल मध्ये जे केमिस्ट्री जी आहे त्यांची दोघांची ही काय आहे, बऱ्यापैकी सेम आहे. जसं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जो आहे तो मोस्टली प्रेझेंट इन ऑल ऑफ दी सिलिकेट मिनरल्स. म्हणजे सिलिकेट मिनरल्स म्हणण्यापेक्षा हे 2:1 रेशोचे जे मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये काय आलं, मिकास आलं, क्लोराईट आले, त्याच्यानंतर काय काय आणखीन वर्मिक्युलाइट आले, मॉन्टमोरलनाइट, दोज ऑल आर हाय. त्याच्यामध्ये काय आहे, मॅग्नेशियम कंटेंट आहे. आणि मोस्टली दिस मॅग्नेशियम इज गोइंग टू एक्सचेंज विथ all of the cations which are present in a soil solution. ओके, सॉइल सोल्युशन मध्ये जे जे प्रेझेंट आहेत त्यांना ते काय करतात, एक्सचेंज करत असतात. तर दीज आर द सम ऑफ दी बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स हाऊ दे बिहेव इन अ सॉइल. तर हे झालं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. तर त्यांना आपल्याला डिटरमाइन करायचं म्हटल्यानंतर पहिला त्यांचं काय करणं गरजेचं आहे, एक्स्ट्रॅक्ट. सॅच्युरेशन पेस्ट एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्याच्यातून जे कंटेंट येणार आहे, सोल्युशन येणार आहे, त्या सोल्युशन मधून आपण काय करणार आहे, सोल्युशन यूज करून आपण टायट्रेट करणार आहे. तर डिटर्मिनेशन ऑफ कॅल्शियम बाय वर्सेनेट टायट्रेशन मेथड आहे. तर लिहिलेलं नाहीये, वर्सेनेट टायट्रेशन मेथडने आपण काय करतो, कॅल्शियम डिटरमाइन करत असतो. सो वन ऑफ U72 रोल नंबर रोल नंबर 72 पटकन वाचायचं आहे. रोल नंबर 72, रोल नंबर 72. रोल नंबर 72. ओके, रोल नंबर 96. रोल नंबर 96. Yes, ma'am. Yes, read out this slide. Determination of exchangeable Ca and Mg in soil by EDTA. Determination of calcium principle when ethylene diamine tetraacetic acid diasodium salt EDTA is added to water containing both calcium and magnesium. It combines first with calcium. Calcium can be determined by directly with standard EDTA when the pH is made sufficiently high so that the magnesium is precipitated as the hydroxide, and the indicator is used that combines with calcium only. The indicator gives a color change when all of the calcium has been compressed by the EDTA and pH of 12 and 13. The volume of standard EDTA is used for calculating calcium in soil. Reagent Okay, so sodium hydroxide 10%. Second, एक मिनिट Calcon indicator. बास थांब. सो डिटर्मिनेशन कॅल्शियम प्रिन्सिपल, बेसिक प्रिन्सिपल तर महत्वाचं काय आहे की तो कोणासोबत टायट्रेट करणार आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं काय, इथिलीन डायमंड टेट्रासिटिक ऍसिड हे काय डायसोडियम सॉल्ट्स आहेत. ते ऍड केल्यानंतर काय होणार आहे, कॅल्शियम जो आहे, फर्स्ट ऑफ ऑल कॅल्शियम इज गोइंग टू बी रिॲक्ट. म्हणजे कॅल्शियम रिॲक्ट करायला लावतोय, म्हणजेच काय, त्याचा आपण पहिला पीएच होणार. त्याच्यामध्ये जो मॅग्नेशियम वापरतोय, ठीक आहे. तसंच डिटर्मिनेशन ऑफ कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम आपण जेव्हा काढतो, डिटरमाइन करतो, तेव्हा आपण दुसरा इंडिकेटर वापरतो. म्हणजे काय, EBT. ओके, एरक्रोमी ब्लॅक टी.
तर हे इंडिकेटर आपण काय करतो, यूज करतोय. आता हे दोन इंडिकेटर आहे, दे आर गोइंग टू increase and they are going to decrease the pH of a pH of a content. आणि pH increase झाल्यानंतर फर्स्ट कॅल्शियम मध्ये काय करतोय आपण, pH increase करतोय, जेणेकरून जो मॅग्नेशियम आहे तो काय होणार आहे, प्रेसिपिटेट होणार. ठीक आहे. आणि तो प्रेसिपिटेट झाल्यानंतर जे कॉम्प्लेक्स तयार झालेले आहेत कॅल्शियम सोबतचे, ओके, ते कॅल्शियम सोबतचे जे कॉम्प्लेक्स तयार झालेले आहेत ते काय करणार आहेत, त्याच्यामध्ये जो कलर, रेड इज गोइंग टू कन्वर्ट इनटू अ ब्लू कलर. This change is going to be seen due to using of that indicators. Okay, त्याच्यामध्ये कॅल्शियम डिटर्मिनेशन साठी आपण काय वापरतोय, कॅल्कॉन इंडिकेटर वापरणार आहे. त्याच्यामधून काय होणार आहे, रेड टू ब्लू कलर आपल्याला एंड पॉइंट भेटणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम आपण जेव्हा यूज करतो तेव्हा EBT वापरणार आहे, इरकोमी ब्लॅक टी. म्हणजे कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम मध्ये जे रिॲक्शन आहे ते मॅग्नेशियम होणार आहे. ओके, होणार आहे. आणि याच्यामध्ये काय होणार आहे, फक्त कॅल्शियम बरोबर होणार आहे. फक्त हा डिफरन्स फक्त लक्षात ठेवा. परत एकदा सांगते, कॅल्शियम डिटर्मिनेशन आणि कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम डिटर्मिनेशन. कॅल्शियम डिटर्मिनेशन मध्ये काय होणार आहे, कॅल्शियम डिटर्मिनेशन मध्ये काय होणार आहे तुमचं, त्याच्यामध्ये आपण कॅल्कॉन इंडिकेटर वापरणार आहे. कॅल्कॉन इंडिकेटर वापरल्यामुळे काय होणार, त्याचं पीएच आपण increase करतोय. Not only calcon indicator is responsible for increasing the pH, but also hydroxyl amine, hydrochloride solution आणि T ज्याला ट्राय इथेनॉल अमाइन हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहे. त्याच्यामुळे सुद्धा ते काय होणार आहे, एकतर पीएच वाढणार आहे आणि तो कॅल्शियम बरोबर एक कॉम्प्लेक्स तयार होणार आणि त्या कॉम्प्लेक्सला आपल्याला कलर जो अपियर होणार आहे, जेव्हा EDT बरोबर आपण काय करतो, टायट्रेशन करतो, त्यावेळेस त्याचा कलर काय आहे, रेड इज गोइंग टू चेंज विथ अ ब्लू कलर. हे झालं कॅल्शियम. तर कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम मध्ये आपण काय वापरणार आहे, बफर सोल्युशन प्लस EBT सोल्युशन. ओके, EBT सोल्युशन EBT आपण काय वापरतो, त्याच्यामध्ये इंडिकेटर यूज करणार आहे. याच्यात सुद्धा कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम या दोघांचं कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे आणि त्यांची क्वांटिटी आपल्याला समजणार आहे. ठीक आहे. मग काय करणार आपण, कॅल्शियम जो आहे, कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम या व्हॅल्यू मधून कॅल्शियम मायनस करून आपण काय करतोय, मॅग्नेशियमची व्हॅल्यू डिटरमाइन करणार आहे. सो हे तुम्ही मागच्या वेळेस केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये वेगळी गोष्ट म्हणजे काय, आपण याच्यामध्ये सॉइल एक्सट्रॅक्शन पेस्ट घेऊन त्याच्यानंतर आपण ही प्रोसिजर करणार आहे. सो नेक्स्ट इज द reagent. Here reagent used are sodium hydroxide of 10% solution. आता याचे रोल प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे की सोडियम हायड्रॉक्साईड काय करणार आहे, त्याच्यानंतर कॅल्कॉन इंडिकेटर काय करणार आहे. स्टँडर्ड EDTA तो किती नॉर्मलचा आहे, 0.01 नॉर्मलचा आहे. हायड्रॉक्सिल अमाइन हायड्रोक्लोराइड सोल्युशन आणि ट्राय इथेनॉल अमाइन त्याला आपण T म्हणतोय. ओके, तर त्याच्यामध्ये जो सोडियम हायड्रॉक्साईड आहे तो नेहमीच आपण कशासाठी वापरतो, पीएच वाढवण्यासाठी वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो कॅल्कॉन इंडिकेटर आहे तो कलर, ऑफकोर्स इट इज अन इंडिकेटर. सो जे चेंज होणार आहे पीएच मध्ये, त्या पीएचचा चेंज आपल्याला दिसून येण्यासाठी आपण काय वापरतो, इंडिकेटर वापरतो. ठीक आहे. जो स्टँडर्ड EDTA आहे, ओके, जो काय करतोय, जो जेव्हा टायट्रेशन करणार आहे तेव्हा ते काय करणार, ते जे कंटेंट तयार झालेलं आहे कोनिकल फ्लास्क मध्ये, ठीक आहे, जेव्हा तुम्ही स्टँडर्ड EDTA ड्रॉप वाईज ड्रॉप त्याच्यामध्ये जेव्हा टायट्रेट करतात त्यावेळेस ते काय करतं, कॅल्शियम बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करणार आहे. समजलं, EDTA काय करणार आहे, त्याच्याबरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म
करणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जो पीएच काय झाल्यानंतर वाढवल्यानंतर म्हणजे तो अगदी 12च्या घरामध्ये गेल्यानंतर त्याला काय होणार आहे, एक पर्टिक्युलर कलर चेंज होणार आहे जो की रेड कलर आहे. सुरुवातीला तुम्हाला तो रेड कलर असतो, तो तुमचा पूर्णपणे ब्लू कलर त्याच्यामध्ये येईपर्यंत आपल्याला टायट्रेशन करायचं असतं. ते ईडीटीए काय करतंय, इट्स गोइंग टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स विथ अ कॅल्शियम. ओके, आणि कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम मध्ये सुद्धा सेम आहे की फक्त त्याच्यामध्ये जे कॉम्प्लेक्सचे फॉर्म होणार त्याच्यामध्ये दोन्ही प्रोडक्ट असणार आहेत, कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम. ओके, त्याच्यानंतर जे हायड्रॉक्सिल अमाइन हायड्रोक्लोराइड दोन सुद्धा काय आहेत, रिड्यूस एजंट्स आहेत. म्हणजे बाकीचे कुठले एक्सचेंजेबल जे काही कॅटायन्स असतील, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये अल्युमिनियम असू शकतं, आयर्न असू शकतं, कॉपर असू शकते, यांना रिड्यूस करायचं काम कोण करत असतं, म्हणजेच काय अल्युमिनियम, कॉपर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, ऑल दीज आर फॉर्मिंग ते जे सोल्युशन मध्ये असणार आहेत यांचं रिडक्शन करायचं काम हे कोण करत असत, हायड्रॉक्सिल अमाइन, हायड्रोक्लोराइड सोल्युशन आणि ट्राय इथेनॉल अमाइन. अशा पद्धतीने रिएजन्स त्याच्यामध्ये आपण यूज करतोय. नेक्स्ट, ओके, सो दिस इज अ प्रोसिजर. प्रोसिजर वाचायचे कोणीतरी एकाने. हॅलो मॅम. हा, येस. स्लाइड शेअर नाही होते. स्लाइड दिसत नाहीये का? नाही. ओके ओके, थांबा एक मिनिट आता. का बंद झालंय? एक मिनिट एक मिनिट. कधी बंद झाली स्लाइड, का आत्ताच बंद झाली आहे? ओके, सो परत एकदा हे रिएजंट्स बघून घ्यायचे आपल्याला, कोणते कोणते रिएजंट्स आहेत. आता दिसतीये स्लाइड? आता दिसतीये स्लाइड? हो मॅम, दिसते आता. ओके ओके, रिएजंट एकदा रीड आउट करा. कुणीही एकाने रिएजंट्स वाचा. रोल नंबरच बोलवावं लागतं का? कुणी पण वाचू शकत नाही का? लीड घ्या ना कोणीतरी पटकन. Reagent: sodium hydroxide 10% solution, Chalcon indicator, third standard EDTA 0.01 normal, fourth hydroxyl amine hydrochloride solution, fifth triethanol amine TEA. हे झाले रिएजंट्स. ओके, तर परत मी त्याचे आता काय फंक्शन सांगणार नाही, पण लास्टला तुम्हाला ते लक्षात आहेत का बघायचे. ठीक आहे, रोल नंबर 99. रोल नंबर 99. हेलो, यस मैम. हा, रीड आउट द प्रोसीजर. Take 2 to 5 ml saturation paste extract in 250 ml conical flask and add distilled water to have a volume of 100 ml. Add 10 drop of each hydroxylamine hydrochloride T and add enough 10% of sodium hydroxide. Add 5 drops of Chalcon indicator. Titrate the content with standard EDTA till red, color change to blue. Note the volume of standard EDTA सॉल्युशन. ओके, आता आपल्याला एक्सचेंजेबल कॅल्शियम पहिला डिटरमाइन करतोय. सो डिटर्मिनेशन ऑफ कॅल्शियम इज डन बाय वर्सेनेट टायट्रेशन. कोणतं टायट्रेशन यूज करतोय आपण? वर्सेनेट टायट्रेशन यूज करतोय.
त्याच्यामध्ये काय घ्यायचंय 2 ते 5 ml सॅच्युरेटेड पेस्ट एक्स्ट्रॅक्ट जे कंटेंट आहे ते घ्यायचं आहे आपल्याला. किती 250 ml कोनिकल फ्लास्क मध्ये. त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर ऍड करायचंय किती 100 ml चं. 100 ml डिस्टिल वॉटर ऍड करायचंय. ओके. त्याच्यानंतर ड्रॉप वाईज मी जसं तुम्हाला इथं सुद्धा मी सांगितले ह्या सिक्वेन्सनीच टाकायचंय. या सिक्वेन्सनीच तुम्हाला ते काय करायचे ड्रॉप्स आपल्याला घ्यायचे आहेत. पहिले 10 ड्रॉप्स आहेत ते हायड्रॉक्सिल अमाइन हायड्रोक्लोराइड सोल्युशन. त्याच्यानंतर 10 ड्रॉप्स टी चे घ्यायचे. टी चा फुल फॉर्म काय आहे? फुल फॉर्म काय आहे? ट्रायथेनॉल अमाइन. ट्रायइथेनॉल अमाइन. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 ml आपण सोडियम हायड्रॉक्साईड यूज करणार आहे. आय थिंक सो ते 10% वर गेलं. ओके. जे 10% सोडियम हायड्रॉक्साईड आहे ते किती आपण ml वापरणार आहे? 1 ml वापरणार आहे. ठीक आहे. हे असं सिक्वेन्स मधून तुम्हाला हे काय घ्यायचे सोल्युशन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला काय यूज करायचं आहे? इंडिकेटर यूज करायचे ज्याचे आपण 5 ड्रॉप घेणार आहेत. इंडिकेटर कोणता आहे? 95 रोल नंबर. रोल नंबर 95. कॅल्कॉन इंडिकेटर. विच कॅल्कॉन इंडिकेटर. ओके. त्याच्यानंतर कॅल्कॉन इंडिकेटर टाकल्यानंतर त्याला कोणता कलर येणार आहे? रेड कलर येणार आहे. त्या कंटेंटला कोणता कलर येणार आहे? रेड कलर. आणि ओके रेड कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करायचं तो टायट्रेट करणार आहे कंटेंट विथ अगेन्स्ट स्टँडर्ड EDTA. रोल नंबर 13. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ EDTA? इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड. टेट्राएसिटिक ऍसिड. तर इंडिकेटर टाकल्यानंतर ते जे कॉम्प्लेक्स फॉर्म होतात त्याच्यामुळे तो कलर काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजेच काय त्याचा pH जो ऑलरेडी 8 पर्यंत आहे 8 किंवा 9 पर्यंत आहे तो जेव्हा टायट्रेशन करतो तेव्हा तो 12 पर्यंत pH जातो. आणि त्यामुळं तो जो रेड कलर आहे टिपिकल तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? ब्ल्यू कलर मध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे. मग ब्ल्यू कलर ज्या पॉइंटला ब्ल्यू कलर येणार आहे त्या पॉइंटला तुम्ही टायट्रेशन काय करणार आहे? थांबवणार आहे. आणि त्याच्यानंतर जे व्हॉल्यूम झालेलं आहे EDTA सोल्युशनचं ते व्हॉल्यूम काय करायचं आहे? नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आणि ते व्हॉल्यूम आपण काय करतोय? आपण फॉर्म्युलेमध्ये यूज करणार आहे. आणि त्याच्यावरून आपण कॅल्शियम डिटरमाइन करणार आहे. ठीक आहे. कॅल्शियम जे आपण डिटरमाइन करणार आहे मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर. मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर या युनिट मध्ये आपण त्यांना काय करतोय? काढणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द प्रोसिजर फॉर डिटर्मिनेशन ऑफ कॅल्शियम. नेक्स्ट इज द डिटर्मिनेशन ऑफ कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम. जसं की बघायला गेलं कॅल्शियम आणि प्लस मॅग्नेशियम यांचं काय करतो आपण? डिटर्मिनेशन करणार आहे. त्यातून आपण काय करणार? कॅल्शियमची जी व्हॅल्यू आहे ती डिडक्ट करणार आणि नंतर आपल्याला जो भेटणार आहे तो मॅग्नेशियम आहे. ठीक आहे. रोल नंबर 28. रीड आउट दिस प्रिन्सिपल फॉर अस. रोल नंबर 28. रोल नंबर 28. Yes, madam. हाँ वाचा ते. Determination of calcium plus magnesium principle. The calcium and magnesium from saturated paste extract is treated with standard EDT solution at pH 10. The calcium plus magnesium concentration is calculated from the volume of standard EDT required to tretigation. अरे बाळा ते टायट्रेशन आहे रे. परत एकदा वाच बरं. The calcium and magnesium from saturated paste extract is treated with the standard EDT solution. Titrated with standard EDT solution at pH अरे तो शब्द
चुकतोय तुझा म्हणून बोल एकदा. Titrated बरोबर आहे. टायट्रेटेड विथ standard टायट्रेटेड विथ EDTA हा solution at pH 10. EDTA चा फुल फॉर्म काय आहे? Ethanol diamino tetraacetic acid. इथिलीन डायमाइन टेट्रासिटिक ऍसिड. ठीक आहे, पुढं. The Ca plus calcium plus magnesium concentration is calculated from volume of standard EDT required from the titration. ओके. सो प्रिन्सिपल अगदी सिंपल आहे. त्याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये आपण काय करतोय, वेगळं इंडिकेटर वापरणार आहे प्लस बफर सोल्युशन वापरणार आहे. आता प्रत्येकाचं आपल्याला कार्य समजून घ्या. तर बफर सोल्युशन ऑफकोर्स त्याच्या नावातच आहे. बफर सोल्युशन काय करतोय, बफर म्हटल्यानंतर बफरिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट सोल्युशन म्हणजेच काय, बफर सोल्युशन इज यूज फॉर बफरचं change the pH. परत एकदा To resist the change the pH of solution. गुड गुड गुड. म्हणजे काय, त्याच्यामध्ये जो चेंज होणार आहे पीएच चा त्याला रेजिस्ट करणार, म्हणजे ते चेंज होऊ देणार नाही. ठीक आहे, तो पीएच चेंज न करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय वापरले, बफर सोल्युशन वापरलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये नंतर आपण इडक्रोमी ब्लॅक टी म्हणजे काय EBT, त्याच्यामध्ये मी शॉर्टकट लिहिलेला नाहीये. EBT सोल्युशन इंडिकेटर आपण त्याच्यामध्ये वाढवणार आहे. म्हणजेच त्याचा पीएच काय EBT इंडिकेटर वापरतोय, जेणेकरून तो काय होणार आहे, जसं जसं पीएच चेंज होईल. कधी चेंज होणार, जेव्हा स्टँडर्ड EDTA सोल्युशन आपण त्याच्यामध्ये टायट्रेशन ड्रॉप वाईज ड्रॉप जेव्हा करू तेव्हा त्याचा पीएच हा 10 वरती जाणार आहे. आणि अशा वेळेस आपल्याला जेव्हा पीएच चेंज होतो तेव्हा याच्यामध्ये पण सेम कलर, फक्त काय आहे याच्यामध्ये फक्त डिफरन्स एवढंच दिलेलं आहे की तो रेड वाईन कलर, रेडच कलर आहे, फक्त रेड वाईन कलर आहे, इज गोइंग टू चेंज इन टू ब्ल्यू, परमनंट ब्ल्यू. जर पहिलं टायट्रेशन बघितलं तर थोडा वेळ जर तसंच कंटेंट ठेवलं ना तर ते जर रंग उडून जात होता. पण याच्यामध्ये काय होतंय, कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम मध्ये टायट्रेशन केल्यानंतर शेवटला जो येणार आहे तो परमनंट ब्लू कलर येणार आहे. त्यामुळं हे टायट्रेशन आपल्याला, आपण हे मागच्या वेळेस बघितलेलं आहे आणि सगळ्यांनी हे हाताने केलेलं सुद्धा आहे. ठीक आहे, रोल नंबर डिप्लोमा 1, रोल नंबर डिप्लोमा 1. Yes, ma'am. हा, रीड आउट दिस प्रोसिजर. Procedure. First, pipette out 5 ml saturation paste extract in 250 ml conical flask. Second, add 25 distilled water. Third, add 10 drops of buffer and 3 to 4 drops of EBT indicator. Fourth, titrate with standard EDTA solution till color changes from wine red to permanent blue. तर ही आहे प्रोसिजर, एकदम सिंपल प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये काय केलं, 5 ml सॅच्युरेटेड पेस्ट एक्स्ट्रॅक्ट घेतलेली आहे 250 ml कोनिकल फ्लास्क मध्ये. याच्यामध्ये 25 ml डिस्टिल वॉटर वापरलेलं आहे. सो डिफरन्स बघा, कारण का हे आपल्याला व्हॉल्यूम्स यूज करायचे, जे डिस्टिल वॉटरचं व्हॉल्यूम वापरलेलं आहे ते सुद्धा आपल्याला लागणार आहे. हा, त्यामुळे 25 ml डिस्टिल वॉटर आपण यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर 10 ड्रॉप्स आपण बफर सोल्युशनचे दिले. ठीक आहे, 3 ते 4 ड्रॉप आपण EBT इंडिकेटर यूज केलेला आहे. आणि EBT इंडिकेटर यूज केल्यानंतर त्याला एक पर्टिक्युलरली रेड वाईन कलर आलेला आहे. ठीक आहे, रेड वाईन कलर आल्यानंतर त्याला आपण काय करतोय, टायट्रेट करतोय. कोणासोबत टायट्रेट करणार आहे, रोल नंबर 50, रोल नंबर 50 कोणासोबत टायट्रेट करणार आहे कंटेंट, रोल नंबर 50. 3 ते 4 ड्रॉप्स EBT इंडिकेटर वापरल्यानंतर कंटेंट कशाबरोबर टायट्रेट करणार आहे, रोल नंबर 50. EDTA सोल्युशन.
EDTA सोल्युशन म्हणजेच काय स्टँडर्ड EDTA सोल्युशन सोबत टायट्रेट करणार आहे. काय होणार रेड कधीपर्यंत टायट्रेट करायचं आहे रेड वाईन रेड कलर इज गोइंग टू चेंज टू परमनंट ब्लू कलर येईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे टायट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. Okay, so this was the practical for determination of calcium plus magnesium. याच्यामध्ये मी फॉर्म्युला दिलेला नाहीये. तर आता याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन जे घेणार आहे ते ऑब्झर्वेशन कोणते कोणते आहेत, सॅम्पल किती ml घेणार आहे ते लिहायचं. आय थिंक सो सॅम्पल आपण वेगवेगळं घेतलेलं आहे. ठीक आहे. इथं 5 ml घेतलं कधी कॅल्शियम प्लस मॅग्नेशियमच्या वेळेस, आणि कॅल्शियमच्या वेळेस पण 2 ते 5 ml लिहिलंय, पण आपण इथं घ्यायचंय 5 ml. ठीक आहे. म्हणजे दोघांचंही काय येणार आहे व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल टेकन इज 5 ml. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ EDT रिक्वायर्ड फॉर सॅम्पल. मग ते टायट्रेशन केल्यानंतर कुठली रिडिंग येणार ह्याची EDTA कशामध्ये असणार आहे. टायट्रेशन करण्यासाठी EDTA आपण कुठल्या ग्लास वेअर मध्ये घेणार आहे. EDT कशामध्ये असणार आहे 105. EDT कशामध्ये घेणार आहे टायट्रेशनच्या वेळेस. रोल नंबर 51. अरे कोणीतरी सांगा टायट्रेशन करतोय EDT कशा कुठल्या ग्लासवेअर मध्ये घेणार आहे. ब्युरेट मध्ये का पिपेट मध्ये घेणार आहे. विसरला नाही आहे ना. तर ब्युरेट कशी असते माहिती आहे ना. तर ब्युरेट ही स्टँडला अटॅच करून उभारलेली असते. त्याच्यामध्ये ते EDTA सोल्युशन असणार आहे. आणि कोनिकल फ्लास्क मध्ये आपण पहिला ते तयार करून घेणार आहे कंटेंट, आणि त्याच्या बरोबर टायट्रेशन करणार आहे. तर लक्षात असू द्या EBT कशामध्ये आहे आणि सॅम्पल कशामध्ये आहे. ठीक आहे. तर हे सांगण्याचं कारण काही शाण्या लोकांनी पण ते केलं होतं. कशामध्ये ऑर्गॅनिक मॅटर डिटर्मिनेशन मध्ये काय केलं होतं ते ह्याच्या ब्युरेट मधलं कंटेंट घेतलं होतं कोनिकल फ्लास्क मध्ये, आणि कोनिकल फ्लास्क मध्ये ब्युरेट मध्ये टाकलं होतं. सो हे लक्षात असू द्या. तर नाहीतरी तुम्हाला आता प्रॅक्टिकल करणं आहे की नाही म्हणे, पण जरी झालं तरी हे टायट्रेशन ठेवू शकतो. त्यामुळे जर असं वाचायचं एकदा. ठीक आहे. सो एनी डाऊट इन दिस. फॉर्म्युला देणार आहे. जेव्हा कॅल्शियम डिटरमाइन करतो तो मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर मध्ये काढणार, आणि कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम सुद्धा मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर मध्ये काढणार आहे. मग पहिला कॅल्शियम आणि कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम मधून कॅल्शियमची व्हॅल्यू डिडक्ट केल्यानंतर मॅग्नेशियम इंडिव्हिज्युअली तुम्हाला भेटणार आहे. दिस इज अ प्रॅक्टिकल फॉर डिटर्मिनेशन ऑफ एक्सचेंजेबल कॅल्शियम अँड मॅग्नेशियम फ्रॉम सॉइल सॅम्पल. ठीक आहे. सो आता एवढे प्रॅक्टिकल्स लिहून झाले पाहिजेत तुमचे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशनचा भाग सगळ्यांनी सोडायचा आहे. सगळ्यांना मी कॉमन मध्ये काय देणार आहे रीडिंग देणार आहे, आणि मगच त्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो व्यवस्थित तुमचं मॅन्युअल प्रिपेअर करा, कारण का ते मॅन्युअल तुमचं मॅन्युअली सबमिशन होणार आहे, ना की PDF फाईल मधून. सो बी केअरफुल. ते कसं करायचं काय करायचं ते आता सध्या काही विचारू नका. सध्या तुम्ही काय करायचंय फक्त मॅन्युअल कम्प्लीट करायचं. हँड रिटन मॅन्युअल इज गोइंग टू बी सबमिटेड. ओके. व्हर्च्युअल सबमिशन नसणार आहे, त्यामुळे व्यवस्थित मॅन्युअल लिहायचं आहे. याचं त्याचं कॉपी करायचं नाही. म्हणजे कॉपी करा पण इतकंही हे करायचं नाही की मला त्याच्यामध्ये व्हेरिएशन दिसलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याची PDF फाईल त्याची PDF फाईल ह्याला असं काही करायचं नाही. हाताने लिहायचं आहे मॅन्युअल. तर ह्याचे मार्क्स असणार आहेत तुम्हाला. ओके. एनी डाऊट इन दिस. याच्यामध्ये काय डाऊट आहे. ओके.
सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. You can end our meeting. Okay. Leave करा meeting.